नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील भागात आपण भांडवल उभारणीच्या संदर्भात प्राथमिक अभ्यास केला. आज आपल्याला भांडवलाच्या संदर्भामध्ये आणखी एक पाऊल पुढे जायचं आहे. बरेचदा भांडवल उभारत असताना आपण काही भाग हा कर्जाच्या स्वरूपात उभारतो. हे समजा आपल्याला 1,000 रुपये लागत असतील आणि आपलं स्वतःचं भांडवल जर 600 रुपये असेल तर उरलेले 400 रुपये आपल्याला कर्जाच्या स्वरूपात उभारावे लागतात. आणि त्यामुळे एकंदर भांडवलाच्या किती प्रमाणात कर्ज घेतलेलं आहे हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आपल्या विचाराधीन आहे. असं कर्जाऊ भांडवल जास्त असेल आणि आपलं मूळ भांडवल कमी असेल तर आपल्याला फार मोठ्या प्रमाणात व्याज भरावं लागणार ही गोष्ट लक्षात घ्या. आणि त्यामुळे हा व्याजाचा खर्च जो आहे हा सुद्धा उत्पादन खर्चाचा एक भाग होतो. आणि त्यामुळे हा खर्च झाल्यामुळे आपल्याला सुरुवातीच्या काही काळामध्ये नफा हा मिळूच शकणार नाही, कारण हे भांडवलावरचं व्याज हा नफा मोठ्या प्रमाणात खाऊन टाकेल. आणि त्यामुळे आपलं स्वतःचं भांडवल हे जास्त प्रमाणामध्ये असलं पाहिजे. कमीत कमी 30-40% तरी असलं पाहिजे हो. जर फारच कमी असेल तर आपला त्या संस्थेमध्ये इंटरेस्ट कमी राहील आणि त्यामुळे ती संस्था बुडली काय चालू राहिली काय आपल्याला काही विशेष सोयीसुतूक राहणार नाही. पण आपला हिस्सा जर जास्त असेल तर साहजिकच आपण काळजीपूर्वक व्यवहार करू आणि ती संस्था चांगल्या प्रकारे चालण्याच्या दृष्टीने सतत प्रयत्नरत राहू. आणि त्यामुळे आपलं भांडवलाचं प्रमाण हे नेहमी बऱ्यापैकी असलं पाहिजे. अगदीच थातूरमातूर असू नये. 10% आणि 15% एवढं जर भांडवल असाल आपलं तर 90% जवळपास आपल्याला कर्ज काढावं लागेल आणि त्या कर्जावर मोठ्या प्रमाणावर आपल्याला व्याज भरावं लागेल. ही गोष्टसुद्धा लक्षात ठेवणं आवश्यक आहे. या संदर्भात दुसरी एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. आपण जो माल विकतो तो विकल्यानंतर आपल्याला पैसे मिळतात. हे सगळे पैसे आपले आहेत का हो? नाही, हे सगळे पैसे आपले नाही आहेत. आपण जो आधी खर्च केलेला आहे, कर्ज काढून खर्च केलेला आहे, त्याचीही परतफेड आहे. आणि त्यामुळे हा पैसा पूर्णपणे आपला नाही. त्याच्यातला फक्त काही भाग हा आपला नफ्याचा भाग आहे. बाकीची जी रक्कम आपण आधी खर्च केली होती ती आपल्याला मिळालेली आहे. आणि त्यामुळे ही कर्जाची जी रक्कम, जी पैशाची रक्कम, आपल्याला मिळालेली आहे ती रक्कम आपल्याला काळजीपूर्वकच वापरणं आवश्यक आहे, कारण त्याच्यावर आपलं संपूर्ण स्वामित्व नाही. आणखी एक भाग या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो तो म्हणजे नफ्याची पुनर्गुंतवणूक. शेतकरी जसं आलेल्या उत्पादनापैकी काही भाग काढून ठेवतो आणि तोच पुढच्या वर्षी पेरतो आणि त्याच्या साहाय्याने अधिक माल मिळवतो, तसंच नेमकं आपल्याला आता करायचं आहे, ज्याला इंग्रजी भाषेमध्ये प्लोईंग बॅक असं म्हणतात. आपण मिळवलेला नफा हा पूर्णपणे खर्च न करता त्याची जर पुनर्गुंतवणूक झाली तर आपल्या संस्थेचा आकार उत्तरोत्तर वाढत जातो. आपण दररोज व्यवहारात बघतो ना, अशा कित्येक संस्था असतात की ज्या सुरुवातीला छोट्या आकाराच्या असतात, पण हळूहळू त्यांचा आकार वाढत जातो आणि त्या संस्था मोठ्या बनतात. का म्हणून मोठ्या बनल्या होत्या? त्या मोठ्या बनल्या याचं कारण असं आहे की मिळालेल्या नफ्यापैकी एक हिस्सा पुन्हा धंद्यात परत गेलेला आहे आणि त्यामुळे उत्तरोत्तर आपली भांडवलामध्ये वृद्धी झालेली आहे. आणि हा जास्ती भांडवलाचा भाग आपल्याला धंदा वाढवण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, नफ्याचे 2 प्रकार असतात. एक नफा जो असतो तो आपण केलेल्या कामाची मजुरी असते. आपण सतत वर्षभर काम करत राहतो, जसं मजुराला मजुरी मिळते तशी आपल्याला सुद्धा मजुरी मिळायला नको का? त्यामुळे अशा प्रकारच्या भागाला आपण मजुरीयुक्त नफा असं म्हणू शकतो. तो नफा आहे जरूर, पण ती आपल्या कामाची परतफेड आहे मित्रांनो. आपण समजा मॅनेजर नेमला असतात धंदा सांभाळण्यासाठी तर त्याला पगार दिला असता की नाही? आज आपण ते काम स्वतः करतो आहे आणि स्वतः करत असल्यामुळे आपल्याला सुद्धा ती मजुरी मिळाली पाहिजे. आणि त्यामुळे हा सुद्धा एक नफ्याचा महत्त्वाचा भाग असतो. आणि हा गेल्यानंतर मग खरा नफा हा आपल्याला उपलब्ध होत असताना दिसतो. त्यामुळे ही पुनर्गुंतवणूकसुद्धा अत्यंत महत्त्वाची असते, कारण ती पुनर्गुंतवणूक झाली म्हणजे आपल्या संस्थेचा आकार उत्तरोत्तर वाढत जातो आणि आपली संस्था मोठी व्हायला त्यामुळे मदत होत असते. या संदर्भात आणखी एक विचार महत्त्वाचा आहे. आपण जर पैसे कर्जाऊ घेतले
तर आपण त्याला व्याज देतो. पण हे पैसे आपणच टाकले असेल तर आपण का व्याज घेऊ नये? आपल्याला जे परत मिळते आहे त्या परतीमध्ये जशी आपली मजुरी समाविष्ट आहे तशी आपण गुंतवलेल्या पैशावरचं व्याजसुद्धा समाविष्ट आहे. आणि त्यामुळे या व्याजाकडे दुर्लक्ष केलं जाऊ नये असं मला वाटतं. जर आपल्याला काही उत्पन्न मिळालं असेल तर त्या उत्पन्नापैकी काही भाग हा खर्चाची वसुली आहे, काही भाग आपण गुंतवलेल्या पैशावरचं व्याज आहे, काही भाग आपल्या कामाची मजुरी आहे आणि हे एवढं करून जे उरेल त्याला आपण शुद्ध नफा या दृष्टीने बघू शकतो. आणि त्यामुळे संस्था चालवत असताना आपण गुंतवलेल्या पैशावरचं व्याजसुद्धा आपल्याला घेणं क्रमप्राप्तच आहे. मित्रांनो, भांडवल दोन प्रकारचं असतं. एकाला स्थिर भांडवल म्हणतात आणि एकाला खेळतं भांडवल म्हणतात. आपण जेव्हा एखादा कारखाना उभा करतो त्यासाठी आपल्याला जमीन विकत घ्यावी लागते. ती जमीन विकत घेतल्यानंतर त्या ठिकाणी आपण इमारत बांधतो, कारखाना बांधतो. त्याच्यासाठी जो खर्च आहे हा सुद्धा एक आवश्यक खर्च आहे. नंतर आपण यंत्रसामुग्री बसवतो, विजेचं कनेक्शन घेतो. अशा प्रकारे आपण एक पूर्ण संरचना स्ट्रक्चर उभारतो आणि त्याच्यासाठी गुंतवलेला पैसा जो असतो त्याला स्थिर भांडवल असं म्हणतात. हे पैसे एकदा खर्च झाले म्हणजे हे सहजासहजी परत मिळत नसतात. त्यामुळे आपले परतीचे दोर आता कापल्या गेलेले आहेत, कारण आपण त्याचं आता पैशात रूपांतरण करू शकत नाही. समजा आपण ठरवलं त्याचं पैशात रूपांतरण करायचं तर आपल्याला यंत्रसामुग्री विकावी लागेल. नवीन यंत्रसामुग्री जेव्हा बाजारात विकायला येते त्यावेळेस ती सेकंड हँड बनते. मोटर कार विकत घेत असताना शोरूममध्ये तिची किंमत समजा 5 लाख रुपये असेल. एकदा ती रस्त्यावर आली रे आली की कोणीही तिला 5 लाख रुपये देणार नाही, कारण ती सेकंड हँड मोटर कार होते. आणि त्यामुळे आपण जी यंत्रसामुग्री विकत घेतलेली आहे ती विकायला काढणे म्हणजे आपलं स्वतःचं नुकसान करून घेणं आहे. इमारतसुद्धा, जमीनसुद्धा जेव्हा आपण पुन्हा विक्री करतो त्यावेळेस आपल्याला आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळत नसतात. त्यामुळे देर इज नो पॉईंट ऑफ रिटर्न. आपल्या परतीचे सगळे रस्ते आता बंद झालेले आहेत. आपल्याला जायचं आहे, पुढे जायचं आहे, परत फिरायचं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. अशा प्रकारचा जो खर्च झालेला असतो भांडवलाचा याला स्थिर भांडवल असं म्हणतात. आता एकदा स्थिर भांडवल केलं आपण खर्च आणि त्याच्यातून आता कारखाना उभा राहिलेला आहे. तो कारखाना आता आपल्याला प्रत्यक्षपणे चालू करायचा आहे. चालू करायचं म्हणजे काय? यंत्रसामुग्री चालू करायची आहे म्हणजे मग आपल्याला कच्चा माल लागेल. कच्चा माल आपल्याला बाजारातून विकत घ्यावा लागेल. मजुरीसाठी खर्च होईल, आपल्याला मजूर नेमावे लागतील की जे कारखान्यात काम करतात. विजेचं बिल भरावं लागेल, बँकांकडून ते कर्ज घेतलेलं त्याचं व्याज भरावं लागेल, शिवाय कार्यालय चालवायचं त्याचा खर्च करावा लागेल, मालाची विक्री करायची तर त्याच्यावरचा खर्च करावा लागेल. या सगळ्यासाठी जे पैसे लागतात त्याला खेळतं भांडवल असं म्हणतात. हे खेळतं भांडवल हे खेळतं का म्हणून असतं? ते नेहमी आपलं स्वतःचं स्वरूप बदलून टाकत असतं. हे भांडवल कधी पैशाच्या स्वरूपात असतं, ते कधी कच्च्या मालाच्या स्वरूपात असतं, ते कधी अर्धपक्क्या मालाच्या स्वरूपात असतं. जे माल प्रत्यक्ष प्रोसेसमध्ये असतो तो अर्ध कच्चा माल झाला. काही माल हा गोडाऊनमध्ये तयार होऊन पडलेला असतो, काही माल विकलेला असतो पण त्याचे पैसे आपल्याकडून अजून आलेले नसतात. आणि त्यामुळे अशा प्रकारचा जो पैसा लागतो याला खेळतं भांडवल म्हणतात. खेळतं भांडवल हे नेहमी वेगवेगळे रूप धारण करते. जसं पाणी आहे ना, पाणी जसं वेगवेगळे रूप धारण करतं. कधी ते हवेच्या स्वरूपात असतं, कधी ते पाण्याच्या स्वरूपात असतं, कधी ते बर्फाच्या स्वरूपात असतं, कधी वाफेच्या स्वरूपात असतं. अशा प्रकारे पाण्याचे जसे वेगवेगळे रंग आणि रूप असतात तसे या खेळत्या भांडवलाचे सुद्धा वेगवेगळे रूप असतात. कधी ते कच्च्या मालाच्या स्वरूपात, कधी मजुरीच्या स्वरूपात, कधी पक्क्या मालाच्या स्वरूपात. अशा प्रकारे हे भांडवल सतत खेळतं राहतं आणि त्यामुळे त्याला खेळतं भांडवल या नावाने ओळखलं जातं. खेळत्या भांडवलाचं एक चक्र आहे मित्रांनो. पैशाचं पुन्हा पैशात रूपांतरण होणे म्हणजे एक चक्र पूर्ण झालं. माझ्याजवळ पैसे आहेत ते मी कच्च्या मालात गुंतवले, मजुरीत गुंतवले, पक्का माल तयार झाला, तो पक्का माल बाजारात विकला आणि बाजारात विकल्यानंतर माझ्याजवळ पैसे आले. मी सुरुवात करून गेली होती पैशापासून पुन्हा पैशापर्यंत येणे हे एक चक्र आहे.
त्यामुळे या खेळत्या भांडवलाचं एक चक्र असतं. हे चक्र कदाचित एका दिवसाचं सुद्धा असू शकेल. मी रस्त्यावर एक टपरी उघडलेली आहे आणि त्या ठिकाणी मी चहा विकतो. मी चहाची पत्ती आणली, साखर आणली, राखेल आणलं, घातलेट आणलं, चहा देणं सुरू केलं आणि चहा देणं सुरू केल्याबरोबर मला पैसे मिळायला सुरुवात झाली. म्हणजे काय झालं, माझं खेळतं भांडवल मला पुन्हा पैशाच्या स्वरूपात एकाच दिवसात काही क्षणामध्ये सुद्धा परत मिळू शकतं. पण हे प्रत्येकच बाबतीत शक्य नसतं. काही उत्पादन क्रिया अशी असते की त्या उत्पादन क्रियेत माल टाकल्यानंतर 1 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर सुद्धा तो माल तयार होतो आणि त्यामुळे हा माल तयार झाल्यानंतर जेव्हा विक्री होईल त्यावेळेस मला जे पैसे मिळतील त्यावेळेस माझं चक्र पूर्ण होईल. म्हणजे खेळत्या भांडवलाचे काही चक्र हे छोटे असतात तर काही मोठे असतात. कदाचित ते वर्षभराचे सुद्धा असू शकतात. आपण माल विकल्यानंतर जर उधारीवर माल विकला असेल तर त्याचे पैसे मिळायला आपल्याला 3-4 महिने सहज लागतात हो. साधारणपणे 45 दिवसाचं क्रेडिट हे प्रत्येक व्यवहारामध्ये गृहीत धरलं जातं आणि 45 दिवस तर आपल्याला पैसे परत मिळणारच नाही, ते गृहीत धरून चालावं लागतं. म्हणजे पुन्हा पैशात रूपांतर होण्यासाठी आपल्याला 45 दिवसाची तरी वाट पाहणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे हे खेळतं भांडवल जे असतं त्याचं चक्र हे काही स्वल्प चक्र असतं तर काही दीर्घ चक्र असतं. हा फरक आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. आता हे स्थिर भांडवल कुठून उभारलं जातं आणि खेळतं भांडवल कुठून उभारलं जातं हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आपल्याला विचारात घ्यायचा आहे. आपण जे स्वतः भांडवल निर्माण केलेलं आहे, स्वतःचे पैसे उभारलेले आहेत, कुटुंबाकडून पैसे घेतलेले आहेत, नातेवाईकांकडून पैसे घेतलेले आहेत, अशा प्रकारचे पैसे जमा झालेले आहेत. त्यातून आपण जमीन खरेदी केली, इमारत बांधली, यंत्रसामुग्री उभारली. कदाचित त्याच्यासाठी सुद्धा पैसे कमी पडत असतील तर आपल्याला त्याच्यासाठी सुद्धा कर्ज काढावं लागेल. अशा प्रकारे हे स्थिर भांडवल वेगवेगळ्या सोर्सेसपासून जमा झालेलं आपल्याला दिसतं. पण खेळतं भांडवल पाहिजे असेल आपल्याला तर ते देणाऱ्या संस्था बाजारामध्ये उपलब्ध आहेत, ज्याला आपण व्यापारी बँका म्हणतो. हे व्यापारी बँका आपल्याला व्यापार करण्यासाठी कर्ज द्यायला एका पायावर तयार असतात. त्याच्यासाठी आपल्याला बँकेत खातं उघडावं लागतं. खातं उघडल्यानंतर त्याच्यावर व्यवहार दाखवावे लागतात. ते व्यवहार जेव्हा समाधानकारक वाटतात त्यावेळेस आपला बँक मॅनेजर आपल्या कर्जाचा विचार करतो. आपण जेव्हा त्याच्याकडे कर्ज मागायला जातो ते म्हणतात, साहेब पहिल्यांदा आमच्याकडे खातं तर उघडा, त्या खात्यावर व्यवहार सुरू करा आणि मग आपण पुढचं बोलू. हे सुरू केल्यानंतर आपण जेव्हा पुन्हा बोलायला जातो तो म्हणतो, साहेब तुमची गरज काय आहे आम्हाला सांगा. तुम्हाला एकंदर किती भांडवल पाहिजे, 1 लाख रुपये पाहिजे का 5 लाख रुपये पाहिजे. त्यामुळे आपल्याला ते भांडवल कॅल्क्युलेट करावं लागतं. कच्च्या मालाच्या स्वरूपात किती पैसे लागतील, मजुरीच्या स्वरूपात किती पैसे लागतील, विजेचे बिलं भरण्यासाठी आपल्याला किती पैसे लागतील, नंतर इतर खर्च करण्यासाठी किती पैसे लागतील आणि हे पैसे आपल्याला किती दिवसात पुन्हा परत मिळतील. या सगळ्यांचा विचार करून बँक मॅनेजर तुमचं एकंदर खेळतं भांडवल किती राहील याचा विचार करतो आणि त्याप्रमाणे मग तो तुम्हाला पैसे देतो. हे खेळतं भांडवल घेण्यासाठी कदाचित तो तुम्हाला जे तुमचं स्थिर भांडवल आहे ते गहाण टाकायला सुद्धा सांगू शकेल. हे तुमची जी इमारत आहे ती आमच्याकडे गहाण टाका, म्हणजे आम्ही तुम्हाला पैसे देऊ. अशा प्रकारे बरेचदा आपल्याला काही संपत्ती गहाणसुद्धा टाकावी लागते की ज्याच्या भरोश्यावर आपल्याला हे खेळतं भांडवल मिळतं. हळूहळू आपले बँक मॅनेजरशी संबंध वाढत जातात. हे वाढत गेले म्हणजे मग एकमेकाशी सौहार्दाचं वातावरण निर्माण होतं, प्रेमाचं वातावरण निर्माण होतो, एकमेकावर भरोसा निर्माण होतो आणि त्याच्यातून मग पुढचा खेळ सुरू होतो. बरेचदा तर आपल्या खात्यात पैसे नसतात आणि आपल्याला मजुरी द्यायची असते. अशा वेळेस आपण त्याच्याकडे विनंती करू शकतो की साहेब 1 आठवड्यासाठी शॉर्ट टर्म लोन ज्याला म्हणेल ते तुम्ही आम्हाला देता का, 1 आठवड्यात आमचे पैसे आले म्हणजे आम्ही परत करून टाकू. हा मला एक चेक इश्यू करायचा आहे पण आमच्या खात्यात पैसे नाही, फक्त आमची विनंती आहे की हा चेक तुम्ही अनार करून टाका. अशा प्रकारे बँकेशी आपले संबंध चांगले असतील तर हा बँक मॅनेजर आपल्याला वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारे मदत करायला सदैव तयार असतो. याचं कारण असं आहे की त्यालाही धंदा वाढवायचा आहे, आपल्यालाही धंदा वाढवायचा आहे. दोघांचाही उद्देश एक आहे आणि त्यामुळे दोघांचाही उद्देश एक असल्यामुळे एकमेकाच्या सौहार्दाने प्रेमाने हे खेळतं भांडवल उत्तर वाढत जातं आणि आपल्या धंद्याचा एकंदर आकार वाढत जातो. त्यामुळे स्थिर भांडवल जमा करण्यासाठी सुद्धा बरेचदा आपल्याला कर्ज काढावं लागतं, पण ते व्यापारी बँका देत नाहीत. व्यापारी बँका हे अल्पमुदतीचं कर्ज देतात.
त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारच्या बँका असतात, त्यांना इन्व्हेस्टमेंट बँक असं म्हटलं जातं. ते दीर्घ मुदतीचं कर्ज देतात, 5 वर्षाचं, 10 वर्षाचं, आणि तुम्हाला परतफेडीसाठी तेवढा वेळ मिळू शकतो. पण खेतं भांडवल हे मात्र 3 महिन्याचं, 5 महिन्याचं, 6 महिन्याचं असं असतं. आणि त्यामुळे आपल्याला या दोन्ही भांडवलांमध्ये फरक करणं आवश्यक आहे. आणि आपली गरज काय आहे हे पाहून त्याप्रमाणे मग स्थिर भांडवल केवढं आणि खेतं भांडवल केवढं हे आपल्याला ठरवावं लागणार आहे. या पुढचा विचार आपण पुढच्या भागात करूया. धन्यवाद.